बातमी आहे सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा कर्नाटक सीमेवर पोलीस आणि महसूल विभागाच्या वतीने आता सिंधुदुर्गमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली आहे। शेजारील गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात होणारी अवैध दारू वाहतूक आणि इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांदा तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते। तसेच दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी, आंबोली, आरोंदा या ठिकाणी देखील पोलीस आणि महसूल विभागाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या गोवा वरून जी महाराष्ट्राची हद्द आहे इथे तपासणी नाके आहेत। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला 10 ठिकाणी असे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तपासणी नाके आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक गाडीची आहे ती कसून चौकशी ही केली जाते आहे। पोलीस महसूल विभाग यांची ही संयुक्तिक जी तपासणी पथक आहे ते सध्या इथे कार्यरत झालेला आहे। विशेष म्हणजे 7 मे रोजी जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही तपासणी सुरू केली जाते आहे। प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी ही केली जाते आहे। याच्यामध्ये कोणत्या वस्तू आहेत यांची तपासणी केली जाते। महाराष्ट्र आणि कर्नाटक मरून जे येणारी वाहनं आहेत त्यांची प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते। आणि सध्या मी आहे तो बांदा या पोलीस चौकीच्या इथे आहे आणि इथे बघितलं तर हे जे पथक आहे हे पूर्णतः कार्यरत झालेलं आहे। प्रत्येक वाहनांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे असणारी कागदपत्र यांची ही पडताळणी ही होताना दिसते। आणि ही जी महसूल विभाग आणि पोलिसांची संयुक्तिक जी पथक आहे ही सगळी तपासणी करते। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आहे ते कुठेतरी अलर्ट झालेलं दिसतंय, अलर्ट मोडवर आहे। त्यामुळे या पद्धतीने प्रत्येक वाहनांची आहे ती तपासणी केली जाते आहे। वाहन असेल त्या वाहनात कोणत्या कागदपत्रांची तपासणी बरोबर जी वाहतूक होते ती त्यामध्ये काय वस्तू आहे का, या संशयित वस्तू असतील तर त्याच्याकडून चौकशी केली जाते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, बांदा, सिंधुदुर्ग।